मित्रांनो, या फेसबुक लाईव्ह मध्ये मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करणार आहे. आज अहमदपूर शहराच्या अतिशय महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी मी चर्चा करण्यासाठी आपल्या समोर उपस्थित आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधानं अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धी जाहीर सूचना तेच प्रकाशित केलेली आहे. त्याचे जे पब्लिकेशन नोटिफिकेशन झालेलं आहे, त्यानंतर याच्या संबंधानं एक दावे हरकती सुद्धा प्रशासनानं मागवलेल्या आहेत. मला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करावी, या महत्वपूर्ण विषयावर अनेकांची मतं घ्यावं यासाठी मी या ठिकाणी हा प्रपंच केलेला आहे. अहमदपूर नगर परिषदेचे जी प्रभाग रचना झालेली आहे, साधारणतः या ठिकाणी एकूण 12 प्रभागाची घोषणा अहमदपूर नगर परिषदेनं या अधिसूचनेच्या माध्यमातून केलेली आहे. या 12 प्रभागाच्या ज्या प्रारूप सीमा आहेत, या प्रारूप सीमेचा सुद्धा एक नकाशा आपण बघू शकता. हा मी हस्तगत केलेला आहे, मिळवलेला आहे. या प्रारूप नकाशा पाहिला, त्या संदर्भातल्या त्याच्या हद्दी पाहिल्या प्रभागाच्या, त्यावेळेस अतिशय धक्कादायक काही गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या आपल्यासोबत चर्चा कराव्यात आणि चर्चेतून काही मार्ग काढता येतो का ते पाहावं, यासाठी मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करतो. प्रामुख्यानं 1 ते 12 जे प्रभाग झालेले आहेत, या प्रभागामध्ये आमचा जो जुना प्रभाग होता, प्रभाग तत्कालीन 1 तो आता 2 करण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रभाग 1 असेल, प्रभाग 2 असेल, प्रभाग 3 असेल, प्रभाग 4 असेल, प्रभाग 5 असेल, सगळ्यांच्या प्रभागामध्ये बरंच हेरफेर या ठिकाणी झालेला आहे. मी जाणीवपूर्वक हेरफेर हा शब्द प्रयोग वापरतो. माझ्या प्रभाग 2चा जो जर सीमा पाहिला तर मौलाली नगर हा जो पार्ट होता, तो पार्ट या ठिकाणी काढून दुसऱ्या प्रभागाला जोडण्याचा प्रयत्न झालेला. त्याच पद्धतीनं प्रभाग 1 मध्ये इंदिरानगरचा काही भाग तोडलेला आहे. त्याच पद्धतीनं प्रभाग 3चं केलेला आहे. त्यानंतर आमचा जो प्रभाग आहे पूर्वीचा 5, त्याला 3 नगरसेवकाचा प्रभाग केलेला. अशा म्हणजे अनेक पडद्यामागच्या खेळी या प्रभाग रचनेमध्ये झालेल्या आहेत. आता काही जण बोलतंय, कोणी बोलत नाही. काही जण का बोलावं असं वाटत असेल म्हणून शांत आहे. परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा अधिक दोषी आहे. आणि म्हणून झालेला अन्याय, एखादं चुकीचं काम जनतेपुढे मांडायचं, त्या प्राधिकरणाकडे मांडायचं आणि आवश्यक ती उपाययोजना करून घ्यायची, असं एक थोडक्यात एक नियोजन या ठिकाणी आहे. मी अहमदपूर नगर परिषदेकडे रीतसर पावती भरलेली आहे, चलन अर्ज केलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे नव्या प्रभाग रचनेचा जो नकाशा आहे, तो नकाशा मागणी केलेला आहे. मागील प्रभाग रचनेचा नकाशा मागणी केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, जनगणनेचे जे प्रगणकाचे गट आहेत, गट नकाशे, ते याचा जीव आहे या प्रभाग रचनेचा, तो या ठिकाणी मागितलेला आहे. आणि शासनाने प्रभाग रचना तयार करावयाच्या संबंधाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना त्या सुद्धा आपण मागवलेल्या आहेत. हे आल्यानंतर रीतसर आपण अपील दाखल करणार आहोत, दाद मागणार आहोत आणि त्या अनुषंगाने मग जिल्हाधिकारी महोदयाकडे या संबंधानं काही सूचना होतील. त्यानंतर गरज पडली तर न्यायालयामध्ये या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. या अनुषंगानं आजचं हे फेसबुक लाईव्ह
या ठिकाणी मी करतो सत्यांना सांगतो. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की हे करत असताना हा विषय एकट्याचा, दोघाचा, तिघाचा असा विषय नाही. हा विषय संपूर्ण शहराचा. आणि मग संपूर्ण शहरामध्ये जर काही गोष्टी होणार असतील तर ते या ठिकाणी आपल्यापाशी मांडाव्यात अशा भावनेनं या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधतो. आणि म्हणून हा जो झालेला जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या अनुषंगानं मी आपल्याशी फेसबुकवर चर्चा करत असताना जुल्म के साये में जुबान खोलेगा कौन, जुल्म के साये में जुबान खोलेगा कौन, और हम भी चुप रहेंगे तो बोलेगा कौन. आणि या भावनेतून या ठिकाणी हा फेसबुक लाईव्ह या ठिकाणी मी केलेला आहे. माझी आपल्या अहमदपूर शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझी नम्रतेची विनंती, निवडणूक ही अतिशय पारदर्शक पद्धतीनं होणं गरजेचं आहे. भारतीय संविधानानं ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या संविधानिक गोष्टीतून या निवडणुका व्हाव्यात या मताचा मी कार्यकर्ता आहे. आणि निवडणूक ह्या खुल्या मनानं अगदी आज पेच न करता इकडले मतदार तिकडं किंवा ह्याचा मतदारसंघ फोडून ह्याची गल्ली तोडून यापेक्षा एखादा वार्ड, एखादा प्रभाग या ठिकाणी तयार करावा आणि त्या अनुषंगानं अगदी चांगल्या पद्धतीने निरपेक्ष भावनेने या ठिकाणी निवडणुका व्हाव्या. कारण जनतेच्या न्यायालयात या ठिकाणी जायचं. आपण काम करत असताना जर सापेक्ष वृत्तीनं काम केलेलं असेल, लोकांच्या अडीअडचणीमध्ये येऊन काम केलेलं असेल, लोक साथ देते. जर चुकीचं काम केलेलं असेल लोक पराभव करतील. हा विषय. आणि म्हणून पडद्यामागच्या काही गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या पडद्यामागच्या गोष्टीला विरोधच आहे. कारण प्रभाग रचना वरून येत नाही, आलं का लक्षात. म्हणून सातत्यानं माझं म्हणणं आहे की इथलं जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनावर निश्चितपणानं आपला आक्षेप होता आहे. आणि असंच त्यांनी जर काम प्रशासन करत असेल तर आक्षेप राहील. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण शासनाकडे दाद मागूया, गरज पडली तर न्यायालयाकडे दाद मागूया. आणि नाहीच झालं शेवटी जनतेचं न्यायालय या ठिकाणी होणार. आणि अशीच भावना अनेक जण माझ्याशी बोलून दाखवत. माझी त्या सर्वांना विनंती, शहर आपला, नगर परिषद आपली आहे, हे गाव आपला, या गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तुमची, आमची, सगळ्यांची. आणि सर्वांच्या मताने, एक मताने, एक दिलाने, एका विचाराने या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं. ही भावना या ठिकाणी महत्वाची आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टीवर इथल्या सगळ्यांनी बारीक लक्ष ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं. तो या गटाचा, तो त्या गटाचा, तो या पक्षाचा, त्या पक्षाचा, याचा समर्थन, त्याचा समर्थन, याच्यापेक्षा आपल्या शहराला कोण अपेक्षित आहे हे या ठिकाणी गरजेचं आहे. मला अनेक जण बोलले तुमचा वार्ड थोडासा कटछाट झाला म्हणून तुम्ही पुढाकार घेणार आहात. मी त्यांना सांगितले मी वार्डापुरतं काम करणारा कार्यकर्ता नाही. हे पहिले जाहीरपणानं लक्षात असो. मी वार्डापुरतं काम करणारा कार्यकर्ता नाही. हे शहर माझं आहे. संपूर्ण शहरामध्ये मला काम करायचं. परंतु ते करत असताना एखाद्या प्रभागाची जबाबदारी मागच्या काळात आम्ही घेतलेली होती किंवा तिथले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलेलं आहे. ते करत असताना ही जी कटछाट आहे या कटछाटीचा निश्चितपणानं विरोध आहे. आणि म्हणून माझी आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तमाम अहमदपूरकरांना, सज्ञान लोकांना, या सुशिक्षित लोकांना, युवकांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, नेते, पदाधिकारी, पुढारी या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती की यापूर्वी 2022चा नकाशा आपल्याकडे आणि आता 2025चा नकाशा आपल्याकडे. आणि मग यापूर्वीच्या ज्या निवडणुका घोषित झालेल्या होत्या, यादी तयार होती, प्रभाग रचना तयार होती, मतदार यादी तयार होती, मतदानाची तारीख ठरलेली होती. आणि मग तारीख ठरलेला असताना जाऊन फक्त फॉर्म दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदान होणे ही प्रक्रिया बाकी होती. परंतु ओबीसी आरक्षणाचा विषय आला आणि मग ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका काय झाल्या, पेंडिंग झाल्या. निवडणुका पेंडिंग झाल्यानंतर माझी स्पष्ट अशा पद्धतीची भूमिका अशी आहे की निवडणुका रद्द झाल्या, पोस्टपोन झाल्या, पुढे ढकलल्या. मग असा काय फरक पडला की तुम्हाला वार्डचे फोडाफोडी करावी लागली? काय फरक? सेन्सेस झाला का नाही? 2011ला सेन्सेस झाला, जनगणना, त्याच्यानंतर अद्याप जनगणना नाही. आता जनगणनेची प्रक्रिया सुरुवात.
आणि मग जनगणना नाही अशी मोठी कुठली भूमिका घडलेली आहे काहीच नाही. एखादा पार्ट एखाद्या शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेला आहे असं नाही. आणि मग असं असताना नॅशनल हायवे तुम्ही बघत नाही. नॅशनल म्हणजे आता ती मार्गदर्शक सूचनेनुसार पुन्हा एकदा मी सांगणार आहे किंवा कोर्टामध्ये सुद्धा सांगतो की नॅशनल हायवे क्रॉस करू नये शक्यतो. भौगोलिक सीमा या तशाच ठेवाव्यात अशा पद्धतीने. एकीकडे नॅशनल हायवे आहे, इकडले काही माणसं इकडले काही माणसं, असं होत नाही, झालं नाही यापूर्वी किंवा असं होऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु कसे प्रभाग रचना झाली काय नाही मला माहिती नाही. तरी या संदर्भात शासनानं सूचना दिलेल्या आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांचा ज्यांचा आक्षेप आहे त्या प्रत्येकाने आपले स्वतंत्रपणानं आक्षेप नगर परिषदेकडे नोंदवावे अशी नम्रतेची विनंती करतो. आणि मी या ठिकाणी आजचं हे फेसबुक लाईव्ह थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.